ठाणे महानगरपालिकेने केली 878 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली. ठाणे महापालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. या उद्दिष्टांच्या 96% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात पालिकेस यश मिळाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. मागील सन 2024-25 मध्ये 810 कोटी कर संकलन झाले होते. त्यांच्या तुलनेत यावर्षी रुपये 68.37 कोटी अधिक महसूल प्राप्त झाला आहे. कर वसुलीसाठी केले अथक प्रयत्न. मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या आल्या. त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले. तसेच सर्व संकलन केंद्रावर भर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. धनादेश, डीडी, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान सुट्टीच्या दिवशी ही संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमार्फत मोबाईल व्हॅन, कॅम्प, SMS द्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले होते. त्याचबरोबर ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर भरलेला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित करणे व इतर कारवाई करण्यात आली होती.